नमस्कार मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण आज एक्सरसाइज 1.5चा क्वेश्चन नंबर 4 घेणार आहे. एक्सरसाइज 1.5च्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये जो काही क्वेश्चन आहे, फाइंड nth डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग, हा क्वेश्चन आपल्या सिलेबसमध्ये नवीन आहे. याच्या अगोदरच्या सिलेबसमध्ये पण ह्या टाईपचा क्वेश्चन नव्हता आणि आत्तापर्यंत आपण जेवढं काही स्टडी केलं आहे त्यामध्ये या टाईपचा क्वेश्चन नाही आहे. आपण आत्तापर्यंत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला आहे. आता हा एकमेव क्वेश्चन आहे का जो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या पुढचा आहे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे हा नवीन तर आहेच आणि हा फॅक्टोरियलवरती डिपेंड आहे. तर फॅक्टोरियलचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. n फॅक्टोरियल इज इक्वल टू n इंटू n-1 फॅक्टोरियल असतं. आणि फॅक्टोरियलमध्ये समजा 5 फॅक्टोरियल जर आपल्याला शोधायचं असेल तर 5 फॅक्टोरियल काय असतो? 5 फॅक्टोरियल असतो 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. त्याच्यानंतर अजून फॅक्टोरियलमध्ये 2 कन्सेप्ट असतात. 1चा फॅक्टोरियल हा 1च असतो आणि 0चा फॅक्टोरियल पण किती असतो? 1च असतो. 0चा फॅक्टोरियल 1च असतो. 0चा फॅक्टोरियल 1 का असतो याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर हे झालं फॅक्टोरियलचं बेसिक. मी प्रॉब्लेम सॉल्व करताना जी गोष्ट लागणार आहे ती सांगेलच, पण हे थोडंसं बेसिक माहीत पाहिजे. चला तर मग आता एक्झाम्पलला स्टार्ट करू आपण. फर्स्ट एक्झाम्पल. आता क्वेश्चन काय? फाइंड nth डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. जनरलाइज क्वेश्चन आहे, nth डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. पहिले दिले ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू m. या क्वेश्चनमध्ये टोटल 12 सब क्वेश्चन आहे आणि एवढे 12 सब क्वेश्चन एका व्हिडिओमध्ये तर बसणार नाही, व्हिडिओ पण खूप लेंदी होऊन जाईल. आपण याचे 2 व्हिडिओ बनवू. काही क्वेश्चन आपण आज घेऊ आणि काही उरलेले उद्या घेऊ. आता ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू mचा nth डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. याला y अजूम करून घ्यायचं. ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू m. डिफरन्शिएट करावं लागेल याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx. ax प्लस बी रेस टू m काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह? m पुढे येईल x प्लस बी पॉवर 1 ने कमी m-1 इंटू ax प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ ax प्लस बी इज इक्वल टू हा m तसाच ax प्लस बी रेस टू m-1 आणि ax प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? a असतो. हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू आपल्याला मिळेल a इंटू m x प्लस बी रेस टू m-1. हा जो डेरिव्हेटिव्ह मिळाला आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, आपण याला इक्वेशन नंबर 1 देऊ. ह्या एक्झाम्पलमध्ये करायचं काय असतं? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शोधायचा, सेकंड डेरिव्हेटिव्ह शोधायचा, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शोधायचा, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण शोधायचं. तिघांना ऑब्झर्व करायचं आणि ऑब्झर्व करून मग nth डेरिव्हेटिव्ह लिहायचा असतो. त्याच्यानंतर ह्या फंक्शनला आपल्याला 3 वेळा डिफरन्शिएट करायचं. हे झालं फर्स्ट डिफरन्शिएशन फर्स्ट ऑर्डरसाठी. मग इथे घ्यावं लागेल अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. अगेन डिफरन्शिएशन. आता dy बाय dx डेरिव्हेटिव्ह काय? डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू हा a आणि m तर कॉन्स्टंट आहे तसंच राहील. ax प्लस बी रेस टू m-1 पॉवर काय आता? m-1. x रेस टू nचाच फॉर्म्युला वापरायचा आहे, n इंटू x रेस टू n-1. ही पॉवर समोर येते. मग आता ही पॉवर समोर आल्यावर काय होईल? हा m-1 समोर येईल. ax प्लस बी रेस टू m-1 ऑलरेडी आहे. ही जी पॉवर आहे ती 1 ने मायनस करावं लागते, मग m-1 होऊन जाईल इंटू ax प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह. ax प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय आहे? a. त्याच्यानंतर पुढे डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इक्वल टू, आता याच्यामध्ये हा a आणि हा पहिला a मल्टिप्लाय होऊन जातील, म्हणजे काय होईल? a स्क्वेअर होईल. m ऑलरेडी आहे त्याला मल्टिप्लाय झाला m-1. यांचं काही मल्टिप्लिकेशन नाही होणार. पुढे ax प्लस बी रेस टू m-2. -1 आणि -1 काय झाला? -2 झाला.
हा झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला इक्वेशन नंबर सेकंड देऊन दिला. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नंतर अजून एकदा डिफरन्शिएट करायचं. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएशन म्हणजे सेकंड ऑर्डरचं काय होईल आता, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होईल. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे, तर हा डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब होईल. परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे आता हा ए स्क्वेअर यम कॉन्स्टंट तसाच, यम आणि हा यम मायनस वन पण कॉन्स्टंट आहे तो पण तसाच, इंटू ए एक्स प्लस बी रेस टू यम मायनस टू. हा यम मायनस टू काय होईल, समोर येईल. मग ए एक्स प्लस बी रेस टू एम मायनस टू ऑलरेडी आहे, पॉवर एकने कमी होते म्हणजे परत मायनस वन, आणि इंटू ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय ए डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू हा ए ह्या ए स्क्वेअरला मल्टिप्लाय झाला काय होईल ए क्यूब एम इंटू एम मायनस वन एम मायनस टू इंटू ए एक्स प्लस बी रेस टू एम मायनस थ्री. हा झाला इक्वेशन नंबर थर्ड. 1, 2 आणि 3 असे 3 इक्वेशन मिळाले फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. आता तुम्हाला ऑब्झर्व करायचे, हे तिन्ही इक्वेशन्स काय करायचे, ऑब्झर्व करायचे. आता हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, ए ची पॉवर 1, सेकंड ऑर्डरमध्ये ए ची पॉवर 2 आणि थर्ड ऑर्डरमध्ये ए ची पॉवर 3. म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याला आपण असं लिहू डी एन वाय बाय डी एक्स एन इक्वल टू nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये ए ची पॉवर 1, 2 इथं 3 आहे, म्हणजे ए ची पॉवर काय असणार आहे, नक्कीच एन असणार आहे. इथे यम आहे, इथे यम इंटू यम मायनस 1 दोन टर्म आहे, इथे यम इंटू यम मायनस 1 यम मायनस 2 तीन टर्म आहे. पण इथे फक्त एम, इथे एम मायनस 1 आहे, इथे 2 आहे तर इथे मायनस 1 आहे, इथे 3 आहे तर इथे मायनस 2 आहे. म्हणजे इथली जी टर्म आहे ही एकने कमी आहे. म्हणजे इथे काय येईल यम यम मायनस 1 यम मायनस 2 अशा टर्म चालू असतील. पण कुठपर्यंत कुठपर्यंत असतील ह्या टर्म, तर एम मायनस, आता इथे 3 आहे तर इथे 2 आहे म्हणजे एक कमी. मग एम इथे यन आहे तर इथे किती पाहिजे, इथे यन मायनस 1 पाहिजे. हा सिक्वेन्स कुठपर्यंत असेल, इथे यन आहे तर इथे यन पेक्षा एक कमी म्हणजे यन मायनस 1. त्याच्यानंतर पुढचं एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू, त्याला ऑब्झर्व करू शकतो आपण डी वाय बाय डी एक्स यम मायनस 1 आहे, डी टू साठी यम मायनस 2 आहे आणि डी थ्री साठी यम मायनस 3 आहे. म्हणजे इथे काय येईल यम मायनस यन. 2 ला 2, 3 ला 3, 1 ला 1 आहे, यनला काय असेल यन असेल. आता हे झालं जनरल एक्सप्रेशन. आपल्याला याला फॅक्टोरियलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. एकदा इथपर्यंतचं जे ते पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट टर्म्स इकडे घेऊ फक्त. आता हा ए रेस टू एन एम एम मायनस 1 एम मायनस 2 अप टू कुठपर्यंत हे बघा. आता एम मायनस एन आणि हा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस 1 होऊन जाईल. एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एम मायनस एन. आता इथपर्यंत सॉल्व झाल्यानंतर आपल्याला तर टर्म ॲडजस्ट करायचे. इक्वल टू ए एन यम एम मायनस 1 एम मायनस 2. आता हा जो सिक्वेन्स आहे हा कुठपर्यंत जाणार आहे, हा सिक्वेन्स एम मायनस 2 मध्येच कुठेतरी लागेल यम मायनस एन त्याच्यानंतर यम मायनस एन प्लस 1 याच्यानंतरची संख्या यम मायनस एन. हा सिक्वेन्स चालेल 2 येईल कुठेतरी, नंतर 1 येईल, असं फॅक्टोरियल कंप्लीट होईल. आता याच्यामध्ये हे असं लगेच समजणार नाही एम मायनस एन. याच्यामध्ये यम मायनस 1 यम मायनस 2 अप टू यम मायनस एन प्लस 1
हे जे आहे हे इथूनच घेतलं आहे आपण, वरच्या स्टेपमधून खाली घेतलं आहे. हा जो उरलेला पार्ट आहे, हा उरलेला पार्ट एक्स्ट्रा घेतला. हा उरलेला पार्ट काय झाला, एक्स्ट्रा घेतला. आणि मग आपल्या मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार जेवढं आपण एक्स्ट्रा घेतलं आहे ते मल्टिप्लिकेशनला घेतलं आहे ना, मग तेवढं त्याने डिवाइड पण करून टाकायचं. m - n इंटू 2 इंटू 1. हा m - n आहे, म्हणजे हा सिक्वेन्स m - n ही व्हॅल्यू काय होत चालली आहे, रिड्यूस होत चाललेली. काय केलं परत एकदा सांगतो. बाकीचे सर्व टर्म ॲज इट इज इथून घेतल्या, फक्त ह्या सिक्वेन्समध्ये m - n याच्यानंतर m - n नंतर कोणती टर्म येईल, याच्यापेक्षा एकने छोटी, याच्यापेक्षा एकने छोटी कोणती टर्म आहे, -1, m - n -2. कुठेतरी ह्या व्हॅल्यू संपतील ना, कुठेतरी ह्या व्हॅल्यू संपतील. मग याचं व्हॅल्यू येईल 3 येईल, 2 येईल, 1 येईल. ह्या व्हॅल्यूज डिक्रीज होत चालले ना, 1 ने मायनस होत चालली आहे प्रत्येक ठिकाणी. कुठेतरी हा सिक्वेन्स संपणार आहे. मग तो सिक्वेन्स कंप्लीट केला आणि हा सिक्वेन्स इथे एक्स्ट्रा घेतला, म्हणून तो सिक्वेन्स इथे डिवाइडला पण घेतला. कारण मॅथचा नियम असतो, ज्याने मल्टिप्लाय केलं त्याने डिवाइड पण करावं लागतं. मग आता dny बाय dxn इक्वल टू हा a रेज टू n m इंटू m - 1 इंटू m - 2 आणि हा सिक्वेन्स डायरेक्ट शेवटपर्यंत आहे. म्हणजेच हा पूर्ण सिक्वेन्स म्हणजे m फॅक्टोरियल आहे. हा पूर्ण सिक्वेन्स म्हणजे काय, m फॅक्टोरियल आहे इंटू ax प्लस b रेज टू m - n जसा आहे तसाच. आता हा जो सिक्वेन्स आहे m - n, याच्यानंतर काय येईल, आत्ताच सांगितलं तुम्ही, m - n -1 येईल, m - n -2 येईल, m - n -3 येईल. असा हा सिक्वेन्स शेवटपर्यंत चालू राहील. कुठपर्यंत चालू राहील, जोपर्यंत याचं ॲन्सर 1 येत नाही तोपर्यंत. 2 इंटू 1, 3, 2, 1. आणि हा जो सिक्वेन्स आहे असा रिड्यूस होत चाललेला आहे. हा सिक्वेन्स म्हणजेच m - n चा फॅक्टोरियल आहे. हा सिक्वेन्स म्हणजे काय, m - n चा फॅक्टोरियल आहे. हे झालं dny बाय dxn, म्हणजे याला म्हणायचं nth डेरिव्हेटिव्ह. आता इथपर्यंत झालं हे nth डेरिव्हेटिव्हचा आन्सर. पण याच्यामध्ये 3 केसेस असतात, स्पेशल केस. पहिली केस काय असते, केस फर्स्ट, पहिली गोष्ट m तर पॉझिटिव्ह पाहिजे, याच्यामध्ये m पॉझिटिव्ह पाहिजे. आणि m हा जर ग्रेटर दॅन काय असेल, n असेल. m मोठा आहे, n छोटा आहे, तर m इज ग्रेटर दॅन n असं जर असेल तर m जर ग्रेटर असेल, आता फॉर एक्झाम्पल एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. समजा x रेज टू, आता ओरिजिनल एक्झाम्पल, समजा x रेज टू 5 दिलेलं आहे, x रेज टू काय दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे, y इक्वल टू x रेज टू 5 आहे. आणि फाइंड फोर्थ डेरिव्हेटिव्ह. फोर्थ डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे, म्हणजे इथे n इज इक्वल टू 4 आहे आणि x रेज टू 5 दिलं आहे, म्हणजे m इज इक्वल टू 5 आहे. म्हणजेच m इज ग्रेटर दॅन n आहे. तर याला आपण जर सोडवत गेलो तर पहिला डेरिव्हेटिव्ह काय येईल, 5x रेज टू 4 येईल. दुसरा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 20x³ येईल. तिसरा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 60x² येईल. चौथा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 120x येईल. म्हणजे चौथा डेरिव्हेटिव्ह हा एक्झिस्ट आहे. चौथा डेरिव्हेटिव्ह हा काय एक्झिस्ट आहे. आणि हा 120 म्हणजे आपण समजू शकतो 120 काय, 120 हा 5 फॅक्टोरियल आहे. तर पहिल्या केसमध्ये जे फॅक्टोरियलमध्ये आन्सर येतं ते m इज ग्रेटर दॅन n साठीच येतं. ही जी पहिली केस आहे, हे जे आन्सर आहे हे ॲज इट इज तसंच राहील. dny बाय dxn इक्वल टू a रेज टू n m फॅक्टोरियल ax प्लस b रेज टू m मायनस n अपॉन m मायनस n चा फॅक्टोरियल. आणि हे काही गोष्टी तुम्हाला लर्न करून ठेवावं लागतील का ह्या अशा प्रकारच्या असतात म्हणून, कारण ह्या पूर्ण गोष्टी आपल्यासाठी नवीन आहे. m इज ग्रेटर दॅन n असेल तर हे जे आन्सर मिळतं हे आन्सर आपल्याला फॅक्टोरियलच्या फॉर्ममध्ये मिळतं. इथे आता आपण नेक्स्ट घेऊ. अजून एक सांगतो तुम्हाला. आता समजा याच्यामध्ये उलटं झालं असतं. उलटं म्हणजे कसं, y इक्वल टू x रेज टू 4 आहे. समजा y इक्वल टू x रेज टू 4 आहे. व्यवस्थित समजून घ्या. आणि आपल्याला फिफ्थ डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे. आपल्याला काय शोधायचं आहे,
फिफ्थ डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे. तर याचा फर्स्ट, आता इथे यम इज इक्वल टू 4 आहे. यम म्हणजे पॉवर आणि nth डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण त्याला, म्हणजे डेरिव्हेटिव्हचा नंबर. n इज इक्वल टू 5 आहे. तर आता याचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय येईल, 4x³ येईल. दुसरा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 4 त्रिक 12 x². तिसरा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 12 दुने 24 x. चौथा डेरिव्हेटिव्ह काय येईल, फक्त 24 येईल. आणि पाचवा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0 येईल. 0. पाचवा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0. तुम्ही करून बघा. जर यम हा छोटा आहे आणि n हा मोठा आहे, यम इज लेस दॅन n असेल, तर त्या ठिकाणी तो जो nth डेरिव्हेटिव्ह असतो, इथे फिफ्थ नंबरचा डेरिव्हेटिव्ह 0 आला आहे, तो जो nth डेरिव्हेटिव्ह असतो इथे फिफ्थ आहे, पुढे 6, 7, 8 कितवा घ्या 0च येणार आहे. 0चा डेरिव्हेटिव्ह तर 0च असतो ना. मग ही आपली केस सेकंड आहे. केस सेकंड m इज ग्रेटर दॅन 0 असेल पण m इज लेस दॅन n आहे. जर m इज लेस दॅन n असेल तर अशा वेळी dny बाय dxn इक्वल टू 0 असतं. हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जर m हा लेस असेल आणि n हा ग्रेटर असेल तर m म्हणजे पॉवर आहे, जिथे पॉवर संपते तिथून पुढे तो डेरिव्हेटिव्ह 0च येत जातो आणि नंतर एकदा 0 आला का 0चे डेरिव्हेटिव्ह 0च येत राहणार आहे. त्याच्यामुळे m हा लेस असेल आणि n ग्रेटर असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 येतो. तिसरी केस m ग्रेटर दॅन 0 आहे पण m इज इक्वल टू n आहे. m आणि n दोघं काय इक्वल आहे. m इज इक्वल टू n हे जनरल इक्वेशन आहे. m इज इक्वल टू n पुट करून द्यायचं. dny बाय dxn इक्वल टू काय येईल, हे हा a रेज टू n तर तसंच राहील, m फॅक्टोरियल ax प्लस b m मायनस n. हे दोघं इक्वल आहे म्हणून m इज इक्वल टू n आहे ना, दोघं इक्वल आहे. दोन सारख्या संख्यांची वजाबाकी 0 येते. आणि m मायनस n इथे पण m मायनस n आहे, दोन सारख्या संख्यांची वजाबाकी 0 येते. 0 फॅक्टोरियल होऊन जाईल. एनिथिंग रेज टू 0 इक्वल टू 1 असतं आणि 0 फॅक्टोरियल पण 1 असतं. dny बाय dxn इक्वल टू a रेज टू n इंटू m फॅक्टोरियल. हे झालं त्याचा फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा आणि एक्झाम्पलला न बघता सॉल्व करायचा प्रयत्न करा. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू 1/x. आता हे एक्झाम्पल सोपं आहे, फक्त फर्स्ट एक्झाम्पलच जे होतं ना ते थोडंसं वेगळं होतं. बाकी सेकंडपासून थोडेसे चांगले एक्झाम्पल आहे, एवढे काही अवघड एक्झाम्पल नाही आहे हे. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच dy बाय dx. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1/x². याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन घेऊ. हा dy बाय dx झाला. परत याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. अगेन डिफरन्शिएट dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह d² बाय dx² इक्वल टू -1/x² चा डेरिव्हेटिव्ह. बाजूला सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. पहिली गोष्ट हे मायनस साईन तर राहू द्या, 1/x² चं बघू. तुम्ही हे डायरेक्ट पण सांगू शकायला पाहिजे. 1/x² म्हणजे x⁻² आहे आणि x⁻² चा डेरिव्हेटिव्ह काय येईल आपल्या रूलनुसार, हा -2 पुढे घ्यायचा. -2 म्हणजे x⁻² -1 म्हणजेच -2 अपॉन, किंवा अजून एक स्टेप लिहितो, -2 x⁻² किती होईल, -3 आणि तो -3 डिनॉमिनेटरला गेल्यावर किती होईल, x⁻3. -2/x⁻3 येतं. हे मायनस साईन बाहेर. 1/x² चा डेरिव्हेटिव्ह येतो -2/x³. हे जर क्लिअर करून घेतलं d² बाय dx² तर मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. मायनस मायनस प्लस होईल 2/x³. इक्वेशन नंबर 2. परत एकदा डिफरन्शिएट करायचं. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएशन. आता पुढचं डिफरन्शिएशन मात्र जमायला पाहिजे आपल्याला.
हा होईल डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू, हा 2 कॉन्स्टंट आहे तसाच 1/x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह, परत एकदा तेच 1/x क्यूब म्हणजेच x⁻³ आणि x⁻³ हा -3 पुढे येईल -3 - 1 म्हणजेच -3 x⁻⁴ म्हणजेच -3/x⁴. काय येतो हा -3/x⁴. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू, मल्टिप्लाय नको करायला तसंच ठेवा आपण याला, मायनस आला एवढं लक्षात ठेवा, 2 × 3 × 1/x⁴. याला ऑब्झर्व करायचं आता आपल्याला, हे ऑब्झर्वेशन सर्वात महत्त्वाचं असतं. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, nth डेरिव्हेटिव्ह म्हणजे dn y बाय dxn इक्वल टू, साईन ऑब्झर्व करा पहिल्यांदा, कारण पहिले मायनस आहे, दुसरा प्लस आहे, तिसरा मायनस आहे, इथे मायनस आलं आहे म्हणजे परत मायनस मायनस प्लस येणार आहे, चौथा प्लस येणार आहे, हे आपल्याला समजतं आहे. पहिला प्लस आहे, दुसरा मायनस आहे, तिसरा प्लस आहे, चौथा मायनस येणार, सॉरी उलटं झालं, पहिला मायनस आहे, दुसरा प्लस आहे, तिसरा मायनस आहे, चौथा प्लस येणार आहे. म्हणजे इव्हनला प्लस आहे, ऑडला मायनस आहे. इव्हनला प्लस आहे, याला कसं लिहायचं, याला लिहायचं -1/n. -1/nचं लॉजिक समजून घ्या. यांच्या जागी काय येईल, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. -1/1 केलं, -1/1 केलं तर उत्तर -1 येतं. पण -1/2 जर केलं तर किती येईल, 2 येईल ना. -1/3 केलं तर मायनस येतं, सॉरी -1/2 केलं तर हे +1 येतं, -1/3 केलं तर परत -1 येतं, आणि -1/4 केलं तर परत +1 येतं. प्लस मायनस कंटिन्यू येत असतं, त्याच्यासाठी -1/n घेतलं. पहिल्यांदा निगेटिव्ह साईनचं घेतलं, त्याच्यानंतर आता इथे मल्टिप्लायला काहीच नाही, इथे मात्र 2 आहे, आणि इथे काय 2 × 3 आहे. म्हणजे इथे आपण काय करू शकतो, इथे काहीच नाही म्हणजे इथे समजा 1 आहे, इथे 2 आहे, 2 म्हणजे काय समजा 1 × 2 आहे, आणि 3 इथे 3 आहे, म्हणजे हा 1 × 2 × 3 आहे. पुढच्या याच्यामध्ये काय येणार आहे, पुढच्या याच्यामध्ये 1 × 2 × 3 × 4 येणार आहे, त्याच्यानंतर 1 × 2 × 3 × 4 × 5 येणार आहे. याला जर रिव्हर्समध्ये काउंट केलं तर हे काय 4 3 2 1, हा 4 फॅक्टोरियल आहे. हा 3 2 1, 3 × 2 × 1 हे काय 3 फॅक्टोरियल आहे. फक्त 2 म्हणजे काय 2 फॅक्टोरियल आहे, 1 म्हणजे काय 1 फॅक्टोरियल आहे. म्हणजे 3ला जर 3 फॅक्टोरियल लिहू शकतो, 2ला जर 2 फॅक्टोरियल लिहू शकतो, 1ला जर 1 फॅक्टोरियल लिहू शकतो, तर nला काय यायला पाहिजे, n फॅक्टोरियल यायला पाहिजे. nला काय यायला पाहिजे, n फॅक्टोरियल. मायनसचं झालं, ह्या मल्टिप्लायच्या टर्मचं झालं, 1/x⁻, इथे 4 आहे, थर्ड डेरिव्हेटिव्हला 4 आहे, सेकंड डेरिव्हेटिव्हला 3 आहे, आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्हला 2 आहे. म्हणजे 1ला 2 आहे, 2ला 3 आहे, 3ला 4 आहे, म्हणजे 1 जास्त आहे. मग nला काय असेल, nला असेल n+1. बस याच्यामध्ये एवढंच आहे, याच्यामध्ये काही 2 व्हेरिएबल नाही, त्याच्यामुळे कोणता मोठा आणि कोणता छोटा काही कर्तव्य नाही आहे. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल, y = e⁻x + b. e⁻x आलं का समजून घ्यायचं का सोपं एक्झाम्पल आहे. ह्या टाईपचं हे असं समजा का सर्वात सोपं एक्झाम्पल आहे. y = e⁻x + b, याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. वाटलं तर तुम्ही व्हिडिओला पॉज करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा, आणि नंतर माझ्या आन्सरसोबत मॅच करा. dy/dx, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x असतो, म्हणजे e⁻x + b चा डेरिव्हेटिव्ह पण e⁻x + b च येणार, पण इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ax + b चा. म्हणजे हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू ax + b चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, a येतो, e⁻x + b.
याला इक्वेशन नंबर फर्स्ट. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. याचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ए कॉन्स्टंट आहे जसा आहे तसाच. परत एकदा ई रेज टू ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू ए एक्स प्लस बी इंटू या ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह ए, म्हणजेच डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हा ए आणि हा अगोदरचा ए, हे दोन्ही ए इंटू ए काय होईल ए स्क्वेअर होईल ई रेज टू ए एक्स प्लस बी. हा झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरन्शिएट, 3 वेळा डिफरन्शिएट करायचं कंपल्सरी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी स्क्वेअर वायचा काय येईल हे डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे ॲज इट इज ई रेज टू ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू ए एक्स प्लस बी इंटू ए डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू ए क्यूब ई रेज टू ए एक्स प्लस बी. याला इक्वेशन नंबर काय दिला थर्ड दिला. ऑब्झर्व करायचे, खूप सोपं आहे ऑब्झर्वेशन. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड डी एन वाय बाय डी एक्स एन इक्वल टू ए म्हणजे ए रेज टू 1 ए रेज टू 2 ए रेज टू 3. 3ला 3 आहे 2ला 2 आहे 1ला 1 आहे. मग एनला काय असेल ए रेज टू एनच असेल. पुढची टर्म ई रेज टू ए एक्स प्लस बी ई रेज टू ए एक्स प्लस बी ई रेज टू ए एक्स प्लस बी ॲज इट इज कॉन्स्टंटच आहे. मग शेवटपर्यंत अशी ठेवायची ई रेज टू ए एक्स प्लस बी. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट वाय इक्वल टू ए रेज टू पी एक्स प्लस क्यू. जर ई रेज टू तो सॉल्व झाला असेल ना ए रेज टू 100% सॉल्व होईल. जास्त काही फरक नसतोच याच्यामध्ये. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच डी वाय बाय डी एक्स. ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्स इंटू लॉग ए असतो. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल ए रेज टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए. पण हा एक्स नाही आहे ना, हा पी एक्स प्लस क्यू आहे. मग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पी एक्स प्लस क्यू घ्यावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ पी एक्स प्लस क्यू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू सिक्वेन्समध्ये अरेंज करून घेऊ आपण. सिक्वेन्समध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ पी एक्स प्लस क्यूचा डेरिव्हेटिव्ह येईल फक्त पी इंटू हा लॉग ए कॉन्स्टंट आहे अगोदर घेतला ए रेज टू पी एक्स प्लस क्यू. हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला दिले इक्वेशन नंबर 1. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केला. डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू पी आणि लॉग ए दोघं पण कॉन्स्टंट आहे जसे आहेत तसेच. ए रेज टू पी एक्स प्लस क्यूचा डेरिव्हेटिव्ह आपण एकदा ऑलरेडी घेतलेला आहे. परत एकदा ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्सच असतो. म्हणजे ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेज टू पी एक्स प्लस क्यू ए रेज टू एक्सच असतो असं ए रेज टू एक्स इंटू लॉग ए असतो इंटू लॉग ए इंटू पी एक्स प्लस क्यूचा डेरिव्हेटिव्ह पी डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. हा पी आणि हा पी मल्टिप्लाय होऊन जाईल पीचा होईल स्क्वेअर लॉग ए आणि लॉग एचा पण होईल स्क्वेअर आणि ए रेज टू पी एक्स प्लस क्यू. हा झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला इक्वेशन नंबर सेकंड दिला. परत एकदा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत एकदा डिफरन्शिएशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाही इथं हे याचाच पार्ट आहे का डी बाय डी एक्स ऑफ पी एक्स प्लस क्यू. अगेन डिफरन्शिएशन काय होईल डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब. कॉन्स्टंट टर्म हा पी स्क्वेअर तसाच लॉग ए चा स्क्वेअर तसाच
ए रेस टू पी एक्स प्लस क्यूचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए आणि पी एक्स प्लस क्यूचा डेरिव्हेटिव्ह पी डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू हा पी स्क्वेअर आणि तो पीचा क्यूब लॉग एचा क्यूब ए रेस टू पी एक्स प्लस क्यू हा झाला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी एन वाय बाय डी एक्स एन इक्वल टू ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्वेशन खूप सिम्पल आहे. इथे पी आहे म्हणजे पी रेस टू 1, इथे पी रेस टू 2 आहे, इथं पी रेस टू 3 आहे, थर्डला थर्ड आहे, सेकंडला सेकंड आहे, फर्स्टला फर्स्ट आहे, म्हणजे nthला काय असेल यनच असेल. पी रेस टू काय होईल यन. लॉग ऑफ ए 3 2 1 म्हणजे इथे काय येईल यन. ए रेस टू पी एक्स प्लस क्यू ए रेस टू पी एक्स प्लस क्यू ए रेस टू पी एक्स प्लस क्यू ॲज इट इज ए रेस टू पी एक्स प्लस क्यू. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढे 4च एक्झाम्पल घेणार आहे. उरलेले 8 एक्झाम्पल आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. पण हे 4ही एक्झाम्पल व्यवस्थित प्रॅक्टिस करा. फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल नाही समजलं कमेंटमध्ये टाका. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्याला परत रिवाईज करू. झालं असेल तर पॉज करा, नोट डाऊन करा.